नमस्कार, कुक विथ सविता. आज आपण मिक्स पिठापासून डोसा करणार आहे. 1 वाटी हे ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलं. हे तांदळाचं पीठ 1 वाटी आणि आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ 1 वाटी घाली. तिन्ही एकाच मापाने आपल्याला पीठ घ्यायचे. हे बेसन पीठ 1 वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि बेसन पीठ 1 वाटी. त्याच्यामध्ये जिरा पावडर 1 चमचा, लसूण मी किसून लसूण घेतलेला आहे. हा थोडासा लसूण त्याच्यामध्ये घालायचा. कोथिंबीर घालायची, भरपूर घालायची कोथिंबीर. आणि कढीपत्ता आपल्याला असा हा थोडा कट करून घालायचा त्याचे, म्हणजे असा हातानेच. कोथिंबीर, कढीपत्ता, चवीपुरतं मीठ, मिरची, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा. आणि आपल्याला जितकं ह्याच्यामध्ये पाणी बसेल ना तितकं आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. 1 वाटी पाणी घालते पहिला. परत आणि 2 वाट्या. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि पातळ कसं असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं. मी 5 वाटी पाणी घातलेलं आहे. आणखी आपल्याला लागणार पाणी. आणखी आपल्याला जसं पातळ होईल ना तसं पाणी घालायचं आहे. आणखी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी लागणार. मी 5 वाट्या पाणी घातले. आणखी 1 वाटी पाणी घालते. 6 वाटे पाणी झाले. जितकं ह्याच्यामध्ये पाणी बसेल ना तितकं आपल्याला सरसरीत करून घ्यायचं आहे. 6 वाटी पाणी घातलेलं आहे आणि असं अगदी करून असं घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा, इनो किंवा दही घालायचं नाही. तसंच आपल्याला करायचं आहे. आता हे मी 15 ते 20 मिनिटासाठी असं भिजत ठेवायचं आपल्याला. 15 मिनिटं झालेले आहेत. असं झालेलं आहे पीठ. आपण आता डोसे करायला घेऊया. पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याला तेल लावूया. पॅनला असं तेल लावून घ्यायचं. तेल जरा गरम झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यावर डोसा घालायचा. असं डोसा घालायचा त्याच्यावर. म्हणजे जाळी पण पडते. जरा हे झाल्यानंतर मग पण त्याच्यावर तेल लावायचं. असं थोडं सुकल्यानंतर मग त्याच्यावर परत आपल्याला तेल लावायचं. सर्व असं तेल लावून घ्यायचं. आपल्याला हे तेल लावल्यानंतर डोसा एकदम भाजेपर्यंत त्याला हलवायचं नाही आहे. परत एक मी करून दाखवते. हे काढून घेऊया आपण. परत एक मी दाखवते. त्याला तेल लावायचं आणि आपल्याला कढईने
सुकल्यानंतरच मग त्याला आपल्याला तेल लावायचं आहे. परत त्याला तेल लावायचं आहे. तेल लावून थोडंसं सुकल्यानंतर परत आपल्याला हे परतायचं आहे डोसा. अशी छान जाळी पडते. कडेनं डोसा सुटल्यानंतरच मग त्याला आपल्याला परतायचं आहे. बघा हा पण डोसा छान झालेला आहे. काढून घेते आणि सर्व डोसे आपण करून घेऊया. असे मिक्स पिठाचे डोसे आपण नाश्त्याला बनवायचे आणि चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर सुद्धा हे खाऊ शकता. किती छान झालेत बघा. एकदम चांगले झाले. तुम्ही नक्की करून पहा.